रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण मे महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपूर्वीच विस्तांतर होणार होता, परंतु सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा त्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 नियम सुद्धा घातलेले आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम कडे निधी आलेला आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करायचा आहे। त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे 3600 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही, म्हणजे सरसकट सर्व बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार नाही। बघा आतापर्यंत 10 हप्ते सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आतापर्यंत 10 हप्ते आलेले असतील, परंतु हे 10 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले आहेत। परंतु 11वा हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींची पात्रता सुद्धा तपासण्यात येत आहे। म्हणजेच सरासरी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 10 हप्त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा एप्रिल महिन्यापर्यंत पैसे आलेले असतील, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले असतील त्यांनी व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे। म्हणजे 10 हप्त्यांचे सर्व लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मिळालेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील 10 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना 10 हप्त्यांपैकी 2 हप्त्यांचे 1 हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील सर्व पैसे देण्यात येणार आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, एक काम केल्यानंतर मागील सर्व पैसे मिळणार आहेत। ज्या बहिणींना मागील हप्त्यांपैकी म्हणजे 10 हप्त्यांपैकी 8 हप्ते आलेले असतील, 2 हप्ते आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणीला अर्धवट पैसे मिळणार नाही, तुमचे सर्व पैसे मिळणार आहेत। परंतु एक काम करणं गरजेचं आहे। परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही, तर याच्यासाठी 2 नियम घालण्यात आलेले आहेत। सोबतच गॅस कनेक्शन साठी सुद्धा नियम घालण्यात
बदलण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांमध्ये बसत असोय। सोबतच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांमध्ये बसत असावे। ज्या ज्या बहिणी दोन नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार आहे। तर ते दोन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11 हप्ता कालपासून बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार होता, परंतु डीबीटी तयार नसल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की हे पैसे कालच बहिणींच्या खात्यामध्ये येणार होते, परंतु डीबीटी तयार न झाल्यामुळे काल बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। म्हणजेच आज डीबीटी तयार झालेली आहे आणि बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 9 वाजता डीबीटी सुद्धा तयार झालेले आहे। 9:30 वाजता या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि रात्री सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, परंतु या डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची असल्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। अन्यथा सरसकट 36 जिल्ह्यामधील 2,52 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, परंतु डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख वीज बँकेमधून मे हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच या बँकेकडे पैसे सुद्धा आलेले आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का, सोबतच तुमचं बँक खातं या वीज बँकेपैकी आहे का हे पाहणं गरजेचं आहे। परंतु मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी 2 नियम घालण्यात आलेले आहेत। तुम्ही सुद्धा त्या 2 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार नाही, तर त्या मे महिन्याच्या 11 हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार नाही, तर त्या लाडक्या बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये आणि 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही सुद्धा एक अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लगेच 24 तासाच्या आतमध्ये 30 ते 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता येणार आहे। म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता सरसकट येणार नाही, याच्यासाठी 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। परंतु गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि 30 ते 40 हजार रुपये अनुदान ज्या ज्या लाडक्या बहिणींना पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणी सुद्धा नियमांमध्ये बसत असावेत। म्हणजेच या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आणि या 30 ते 40 हजार रुपयाच्या अनुदानासाठी 2 कामे करायचे आहेत, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे आणि या अनुदानाचे पैसे मिळणार आहे। तर ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही हे 2 कामे केले तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळून जातील। बघा, एका मिनिटामध्ये सांगतो। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा 2 कामे करायची आहेत। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा हे 2 कामे करायची आहेत। त्यानंतरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे आणि तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये अनुदान मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही 2 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, या 2 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा, म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असेल, मे महिन्याचा 11 हप्ता पाहिजे असेल आणि लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान पाहिजे असेल तर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा। लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असावा। सोबतच तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। घरामध्ये गॅस असेल तरच मला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत गॅस असेल, इंडियन गॅस असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये
गॅस असेल त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस नसेल त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत. जर तुमच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे. तुमचा गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असतील तर त्या बहिणींचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सोबतच त्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा, त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. त्या गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे आणि तो गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे बँकेमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणींना एकाच वेळेस 30 ते 40,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2 वर्षांचे एकदाच हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला ते हप्ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान घेऊ शकता. तुम्हाला 2 महिने लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार नाहीत. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पैशांची गरज असेल तर त्या लाडक्या बहिणींनी हे कर्ज काढायचं आहे आणि याचे हप्ते तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे त्याच्यामधून कटणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान पाहिजे असेल, कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही बँकेमधून कर्ज सुद्धा घेऊ शकता. आज बँकांना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी जे 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 2 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10 हप्त्यांचे 15,000 रुपये आलेले आहेत. तर हे 10 हप्ते सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते. परंतु मे महिन्याचा 11 हप्ता सोडण्या अगोदर लाडक्या बहिणींची पात्रता तपासण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे. त्यामुळे या पात्रता कोणकोणत्या आहेत, सोबतच जे नियम लावण्यात आलेले आहेत तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. ज्या ज्या बहिणी नियमांचं पालन करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 2 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज मे हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार नाही. फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या बहिणींसाठीच आज मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, त्यासोबतच PM किसान योजनेचा लाभ घेतात, सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयश्री योजना या डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच पहिला नियम म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावे. सोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी शिक्षक असेल, सरकारी वकील असेल किंवा खासगी वकील असेल, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रेल्वेमध्ये कामगार नसायला पाहिजे. घरामधील सदस्य पेन्शनधारक नसावा आणि घरामधील सदस्य टॅक्स भरत नसावा. एकंदरीत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा. खासगी कारखाने असू द्या किंवा सरकारी कारखाने असू द्या, त्या ठिकाणी परमनंट कामगार नसायला पाहिजे. रिटायर होऊन पेन्शन घेत नसावे. सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 2 नियमांचं पालन करतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि त्याच लाडक्या
बहिणींना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। एकत्रितपणे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमधील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, दुसरा जिल्हा म्हणजे पालघर, तिसरा जिल्हा म्हणजे ठाणे, चौथा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे पुणे, सातवा जिल्हा रत्नागिरी, आठवा जिल्हा सातारा, नववा जिल्हा सांगली जिल्हा, 10वा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, 11वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। म्हणजे या 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। सोबतच उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तर ते उद्याचे आणि परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा बीड, पाचवा जिल्हा परभणी, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा जालना जिल्हा, आठवा जिल्हा अहिल्यानगर, नववा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे, 12वा जिल्हा नंदुरबार जिल्हा। बघा या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्याच पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा वाशिम जिल्हा, पाचवा जिल्हा अमरावती, सहावा जिल्हा यवतमाळ, सातवा जिल्हा वर्धा, आठवा जिल्हा चंद्रपूर, नववा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया, 11वा जिल्हा भंडारा जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच आज प्रमुख वीज बँकेमधून मे हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यामुळे या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। तुमचं बँक खातं या वीज बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या वीज बँकेपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक IDFC बँक, सहावी बँक IDBI बँक, सातवी बँक ICICI बँक, आठवी बँक HDFC बँक, नववी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक ॲक्सिस बँक, 16वी बँक पोस्ट बँक, 17वी बँक युको बँक, 18वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजे ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु आज सर्वात अगोदर कोणाला पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा ज्या ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 10 हप्त्यांचे पैसे आलेले असेल त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत बघा लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि ज्यांना अनुदान पाहिजे असेल तर त्यांना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच अनुदानाचे पैसे सोडले तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये म्हणजेच टोटल मिळून 4,000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे। सोबतच मागील पैसे येणार का बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्त्यांचे मागील 15,000 रुपये मिळालेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी फक्त एकच काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व पैसे येणार आहे। तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे, त्यानंतर तुमचा अर्ज पात्र आहे का हे चेक केलं जाईल। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा
येणार आहेत किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवू शकता. त्या ठिकाणी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच एकतर तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवू शकता. सोबतच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल त्या लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या योजनांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. बघा, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. त्यानंतर जर तुमचा अर्ज शिलाई मशीन योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती पात्र ठरला तर तुमच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. याच्यामध्ये अपंग, निराधार, विधवा यासारख्या महिलांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे तरच तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. तर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे सौर चूल योजना. तर ही सौर चूल योजना इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांची योजना आहे. तर या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सौर चूल खरेदी करण्यासाठी सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची योजना म्हणजे डांका मशीन योजना. ज्या लाडक्या बहिणींना मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डांका मशीनसाठी 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे नियम सर्वात महत्त्वाचे आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत त्याच्यामधील पहिला नियम म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी. तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, सोबतच PM किसान योजना, नमशेतकरी योजना या योजनांचे लाभार्थी नसावेत. घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. म्हणजेच तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये संपत्ती नसावी. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असावा तरच तुम्हाला या 4 योजनांचा अर्ज करता येईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.